नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटकीची आमटी बनवणार आहोत। तर मटकीला छान असे मोड आलेले बघू शकता। तर त्याची झणझणीत आमटी कशी बनवायची ती बघून घेऊ। त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता कांदा आपण छान तव्यामध्ये भाजून घेऊ। कांदा छान भाजावा म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। आता 2 ते 3 मिनिटं कांदा छान भाजून घ्यायचा। कांद्याचा कलर छान असा चेंज झाला पाहिजे। तर कांदा छान भाजून घेतला की त्याच्यानंतर आपण त्याच्यात आपल्याजवळ जर तीळ असले तर तीळ टाकू शकता। आता छान कांदा भाजून रेडी झाला आहे। 2 टमाटे घेतले होते ते सुद्धा टाकून घेऊ। टमाट्यासोबत आपण एक तुकडा आल्याचा घेतला आहे आणि 8 ते 10 कळ्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहेत। त्या तव्यावर छान भाजून घ्यायच्या। म्हणजे काय होतंय, कालवणाचं असं कच्चापण जाणवत नाही। नाहीतर कच्चाच टोमॅटो कांदा घेतला ना तर त्याची भाजी चांगली नाही लागत। तर थोडंसं असं तव्यामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर त्याची बारीक पेस्ट करायची, तर त्याची वेगळीच चव लागते। आता छान कांदा तेल भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यात कमीत कमी एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस आहे तो घेतलेला आहे। तो सुद्धा छान भाजून घेणार आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण छान व्यवस्थित भाजून घेऊ। तर छान भाजून रेडी झालेले आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि छान व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे। छान थंड झालं की आपण त्याच्यात मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यायची। थोडं पसरून घेऊ म्हणजे लवकर थंड होईल। तर छान थंड झाले। आता आपण त्याची पेस्ट करायला घेऊया। आता एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आपल्या आवडीनुसार तेल टाकून घेऊ शकता। तेल गरम झाले की आपण त्याच्यात जी पेस्ट करून ठेवली होती ती टाकून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तेलात। तर छान असा आपला कांदा मसाला भाजून रेडी होत आलाय। आता आपण त्याच्यामध्ये आपले सुके मसाले टाकून घेऊ। सुके मसाल्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत भाजायचं आहे। तर सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला खाली कढईला चिकटणार नाही। तर छान बघू शकता त्याला तेल सुटत आलेलं आहे। आता आपण ह्या स्टेजवर त्याला मटकी टाकून घेऊ। छान अशी मटकी मोड आलेली बाजारात मिळते। आता छान तेलात आपण 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबतच मटकी भाजून घ्यायची। कमीत कमी 5 मिनिटं तरी छान अशी तेलात भाजली का नाही मटकी मसाल्यासोबत तर कालवणीला छान असा रंगत येतो, चव लागते आणि खूपच टेस्टी कालवण रेडी होतं। तर छान आपण 2 ते 3 मिनिटं सतत त्याला भाजून घेतलं आहे। आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ। तर आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपण थोडी रस्सेवालीच करणार आहोत, कारण गरमागरम बाजरीची भाकरी आणि मटकीची आमटी खूप छान लागते। तर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडंसं पाणी अजून टाकून घेतलं आहे आणि शिजल्यावर आपण बाजरीच्या भाकरी